लातूर शहरामध्ये लग्न समारंभामध्ये संविधानाच्या 100 प्रतींचं वाटप करून वधूवरांकडून एक आदर्शवत संदेश दिला गेलाय। लातूर शहरामधील नेहा घनश्याम कांबळे यांची मुलगी मेघा आणि सुरेश व्हावळे यांचा मुलगा यश यांचा मंगल परियण सोहळा राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये पार पडला। यावेळेला वधूच्या कुटुंबियांकडून उपस्थितांना संविधानाच्या 100 प्रती वाटल्या गेल्या। नववधू आणि वर दोघेही मूकबधीर असून त्यांना या अनोख्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक केलं जातंय। हे गाव पातळीपर्यंत भारतीय संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे या समारंभामध्ये संविधानाच्या प्रती वाटल्याचं कुटुंबियांकडून सांगितलं गेलं। खऱ्या अर्थानं आज गाव पातळीपर्यंत संविधान पोचलं नाही। देशामध्ये संविधान लागू होऊन 70 वर्षे झाली, तरीही आज गाव पातळीपर्यंत मूलभूत अधिकार काय आहेत, मूलभूत कर्तव्ये काय आहेत, संविधानातील महत्त्वपूर्ण भाग आणखीही गाव भागापर्यंत पोचला नाही। तोच आमचा उद्देश आहे की आज या मंगल परिणय प्रसंगी गावातील तसेच तमाम शहरातील आमचे सर्व सहकारी बांधव या ठिकाणी सहभागी झालेत आणि आमचा उद्देश प्रमुख आहे की प्रत्येक गावापर्यंत संविधान पोचवणे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधान पोचवणे। या शुभ मंगल प्रसंगी कांबळे परिवाराच्या वतीने आम्ही 100 संविधानांचं वाटप करत आहोत।